नमस्कार मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? तर आज आपण इयत्ता 6वी मधली जी पोयम आहे 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन, ही पोयम आज अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण पोयमला सुरुवात करूया. बघा, तर द मॅन हू थिंक्स ही कॅन याच्यात पण 5 स्टेप्स आहेत मुलांनो. त्याच्यातली जी पहिली आहे म्हणजे लर्न. ह्याच्यात काय करणार आहोत आपण? पोयम रेसिटेशन करणार आहोत, वाचणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण एक्सप्लेनेशन बघूया. चला तर मुलांनो, आपण पोयमला सुरुवात करूया. बघूया पोयम मध्ये काय दिलेलं आहे. आपल्या पोयमचं नाव काय आहे मुलांनो? आपल्या पोयमचं नाव आहे द मॅन हू थिंक्स ही कॅन. याचा अर्थ काय होतो? द मॅन हू थिंक्स ही कॅन. द मॅन हू थिंक्स, मॅन म्हणजे काय? मनुष्य. थिंक्स म्हणजे मुलांनो विचार करणे आणि ही कॅन याचा अर्थ असा आहे द मॅन हू थिंक्स ही कॅन म्हणजे जो माणूस जसा विचार करू शकतो, म्हणजे माणूस जसा विचार करेल तसंच त्याच्यासोबत घडेल. म्हणजेच आपल्याला याच्यातून काय दाखवलेलं आहे? जी माणसाची सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे. जर आपण पॉझिटिव्हली एखाद्या गोष्टीकडे आपला दृष्टिकोन असला तर काय होईल? आपल्याला नक्कीच सक्सेस मिळेल. जर मुलांनो त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला पॉझिटिव्ह राहावं लागेल, आपल्याला योग्य तो नियोजन करावं लागेल, तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. जर मुलांनो आज आपण ठरवलं की हो, मला ह्या क्षेत्रात म्हणजे कामगिरी करायचं आहे, मला क्रिकेट खेळायचं आहे किंवा फुटबॉल खेळायचं आहे, मला ह्याच्यातच माझं करिअर करायचं आहे. जर तुमची पॉझिटिव्हिटी तशी असली आणि जर तुम्ही त्यामागे खूप मेहनत केली आणि तुम्ही जर ठरवलं की तुम्हाला हे करायचं आहे, तर तुम्ही नक्कीच हे करू शकता. पण जर सपोज मुलांना तुम्ही ठरवलं की आता मी हे करूच शकणार नाही, आता हे माझ्याकडे होऊच शकणार नाही, तर काय होईल? तुम्ही आधीच हरलेले असाल आणि तुम्ही हे सगळं करू शकणार नाही. म्हणून आपल्याला द मॅन हू थिंक्स ही कॅन म्हणजेच माणूस जो ठरवतो तो हे करू शकतो. तर ही पोयम आपण आता याचं इंट्रोडक्शन बघूया. काय दिलेलं आहे इंट्रोडक्शन मध्ये? बघा, याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे ते आपण वाचूया. काय दिलेलं आहे पोयम मध्ये बघा. दिस पोयम द मॅन हू थिंक्स ही कॅन is written by Walter D. Wintle. The poem tells us to think positive and believe in yourself. तर आपल्याला याचं इंट्रोडक्शन म्हणजेच याची प्रस्तावना पाहूया की पोयम जी आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे, तर त्याच्या मागे जे मुलांना शिकवण्याचा उद्देश काय आहे आणि कवीने कोणत्या उद्देशाने लिहिलेली आहे ते आपण अभ्यासूया. बघा काय म्हटलं आहे? द पोयम द मॅन हू थिंक्स ही कॅन. ही पोयम कुठली आहे? द मॅन हू थिंक्स ही कॅन म्हणजे माणसाने जसं ठरवलं तसंच तो करू शकतो. इज रिटन बाय वॉल्टर डी विंटल. या कवितेचे किंवा या पोयमचे रायटर कोण आहेत? बघा, द रिटन बाय वॉल्टर डी विंटल. ही पोयम कोणी लिहिली आहे मुलांनो? वॉल्टर डी विंटल यांनी लिहिलेली आहे. बघा, द पोयम टेल्स अस टू थिंक पॉझिटिव्ह अँड बिलीव्ह इन युअर सेल्फ. तर पोयम आपल्याला काय शिकवते? टू थिंक पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मीन्स मुलांनो सकारात्मकता. पॉझिटिव्ह मीन्स सकारात्मकता आणि बिलीव्ह मीन्स काय मुलांनो? विश्वास करणे. बिलीव्ह मीन्स काय? विश्वास करणे. युअर सेल्फ म्हणजे स्वतःवर, तुमच्यावर. युअर सेल्फ म्हणजे तुमच्यावर. तर आपल्याला ही पोयम वॉल्टर डी विंटलनी लिहिलेली आहे. तर हे आपल्या पोयम मध्ये काय सांगतात? ही पोयम नेमकं आपल्याला काय शिकवते? तर काय शिकवते? द पोयम टेल्स अस टू थिंक पॉझिटिव्ह. पोयम आपल्याला याच्यातून काय शिकवणार आहे की आपल्याला पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, आपण सकारात्मक राहायला पाहिजे, आपण आपल्या जीवनाच्या प्रती, आपल्या आयुष्यातील जी ध्येय आहेत तर त्याच्याबद्दल काय राहायला पाहिजे? आपण सकारात्मक राहायला पाहिजे. आणि दुसरं बघा, अँड बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. जर आपण स्वतःवरच विश्वास ठेवला नाही की मी हे करू शकत नाही, असं जर तुम्ही निगेटिव्हली विचार केला तर काय होणार? आयुष्यात आपण पुढे कुठेही म्हणजे पोहोचू शकणार नाही. तर हे आपल्याला काय? पॉझिटिव्ह दृष्टिकोन हा खूप महत्वाचा आहे. चला तर मग पोयम अभ्यासूया. काय दिलेलं आहे पोयम मध्ये? बघा, पोयमच्या ज्या लाईन्स आहेत त्या आपण सर्वप्रथम रीड करूया. काय दिलेलं आहे? इफ यू थिंक यू आर बीटन यू आर. इफ यू थिंक यू आर बीटन यू आर. इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट. बघा काय दिलेलं आहे? इफ यू थिंक यू आर बीटन यू आर. जर तुम्ही विचार केलात, बीटन मीन्स हरणे. काय होते मुलांनो? BEATN म्हणजे हरणे, पराभव होणे, हरणे किंवा पराभव होणे. तर काय आहे? इफ यू थिंक यू आर बीटन यू आर. जर तुम्ही तुमच्या मनात असा विचार आणला, थिंक म्हणजे विचार करणे, जर तुम्ही तुमच्या मनात असा विचार आणला की तुम्ही हरलेले आहात, तुमचा पराभव झालेला आहे, तर तुम्ही
नक्कीच हराल, नक्कीच तुम्ही हरलेले आहात. तर म्हणून काय करायला पाहिजे, मग दुसऱ्या वाक्यात काय सांगितलेलं आहे लाईन मध्ये, इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट. जर तुमच्यात धाडस नसेल, डेअर म्हणजे काय मुलांना, हिम्मत किंवा धाडस, धाडस किंवा हिम्मत. यू डोंट, बघा इथे सांगितलं आहे, इफ यू थिंक यू आर बेटन यू आर. जर तुम्ही असा विचार केलात की तुमचा पराभव झालेला आहे, तर तुम्ही नक्कीच हरलेले आहात. इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट. जर तुम्ही विचार केलात की तुमच्यात ते धाडसच नाही, तुमच्यात ती हिंमतच नाही, तर ते तुम्ही करूच शकणार नाही. फॉर एक्झाम्पल मुलांना शिवाजी महाराजांचं बघा, तर त्यांच्यात काय होतं, त्यांच्यात इच्छाशक्ती होती, त्यांच्यात डिझायर होतं, त्यांनी ठरवलं होतं की काय आपण स्वराज्याची निर्मिती करायला पाहिजे. तर काय केलं त्यांनी, स्वराज्याची निर्मिती करायला पाहिजे, तर त्यांनी काय केलं, त्यांच्या म्हणजे जिजामातांनी जे काही शिकवलं, तर त्यांनी त्या मनात काय केलं, पक्क केलं विचार, आणि त्यांची जी पॉझिटिव्ह थिंकिंग होती, पॉझिटिव्ह जी थिंकिंग होती म्हणजे सकारात्मकता होती, म्हणून मुघलांना त्यांनी त्यांच्या एवढ्या कमी वयात मुघलांना त्यांनी त्यांच्याशी लढून काय केलं, स्वराज्य निर्मिती केली. तर काय त्यांनी मनात ठरवलं होतं, पॉझिटिव्हिटी होती की नाही आपल्याला जिंकायचंच आहे, आपल्याला हे करायचंच आहे, म्हणून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. आणि दुसऱ्या ओळीत जे सांगितलेलं आहे, इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट. आता बघा शिवाजी महाराजांमध्ये धाडसच नसतं, स्वराज्य निर्मितीचं धाडस नसतं, तर त्यांनी ते हे करू शकले असते का? म्हणून काय आहे की आपल्याला डेअर म्हणजेच काय, धाडस दाखवायचं आहे, हिम्मत असायला हवी. जर आपलं डेअर नसतं, आपल्यात हिंमत नसती, तर आपण काय ते करूच शकलो नसतो. तर आपल्या आयुष्यात जे मोठमोठे म्हणजे पराक्रमी मनुष्य होऊन गेले, जसे शिवाजी महाराज आहेत, बाकी जे अब्दुल कलाम आहेत वगैरे, यांच्यात काय होती मुलांना, यांच्यात पॉझिटिव्हिटी होती, यांच्यात होती सकारात्मकता होती. याच्यामुळे काय ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकले. तर काय आहे इथे आपल्याला कवीने हेच सांगितलं आहे, इफ यू थिंक यू आर बेटन यू आर. जर तुम्ही असा विचार केला की तुम्ही हरलेले आहात, तर तुम्ही नक्कीच हरलेले आहात. दुसऱ्यात बघा, इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट. जर तुम्ही समजा की माझ्यात हिंमतच नाही आहे, मी हे करूच शकणार नाही, हे मला धाडसच नाही आहे, तर काय होईल की नक्कीच तुम्ही काय कराल, यू डोंट, ते काम तुम्ही कधीच करू शकत नाही. जर मनात निगेटिव्हिटी असली तर ते काम सक्सेस होत नाही आणि आपण ते काम करूच शकत नाही. आता आपण पुढे बघूया, नंतरच्या लाईन मध्ये काय आहे, इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट, इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वॉन्ट. इथे काय सांगितलेलं आहे, इफ यू लाईक टू विन. इफ यू लाईक टू विन म्हणजे जर तुम्ही ठरवलं की तुम्ही जिंकू शकता, बट यू थिंक यू कांट, पण तुम्ही असं, इफ यू लाईक टू विन म्हणजे तुम्हाला काय आहे, जिंकण्याची आवड आहे, तुम्हाला जिंकायचं आहे, बट यू थिंक यू कांट, पण तुम्ही असा विचार केला की अरे मी तर हे जिंकूच शकत नाही, तर तुम्ही कधीच जिंकणार नाही. फॉर एक्झाम्पल मुलांना, जर मी ठरवलं की मला रनिंग स्पर्धेत काय करायचं, मला धावायच्या स्पर्धेत जिंकायचं आहे, मला फर्स्ट यायचं आहे, म्हणजे माझी अशी इच्छा आहे, मी असा विचार करते की माझी अशी इच्छा आहे की मी हे करावं, पण जर बट यू थिंक यू कांट, पण माझ्या मनात असा विचार आला की अरे हे तर मी करूच शकणार नाही, मी हरेल, हे माझ्याकडून होणारच नाही, सगळे पुढे जातील आणि मी मागे राहील, तर काय होईल मुलांनो, तर नक्कीच काय होईल की आपण ते करू शकणार नाही. इफ यू लाईक टू विन, तुम्हाला इच्छा आहे काय, जिंकण्याची इच्छा आहे, बट यू थिंक यू कांट, पण तुमच्या मनात विचार येतो आहे की तुम्ही हे करू शकणार नाही, इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वॉन्ट, काय आहे तुमचा पराभव आहे, तुम्ही नाहीच करू शकणार. काय दिलेलं आहे, इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वॉन्ट म्हणजे तुम्ही ते करू शकणार नाही, तुम्ही ते जिंकू शकणार नाही. इतकी सुंदर पॉझिटिव्हिटी बद्दल पोयम कवीने छान पोयम लिहिलेली आहे, आणि हे मुलांना तुमच्यासाठी पॉझिटिव्हनेस आणण्यासाठी खूप म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन व्हावा तुमच्या, याच्यासाठी खूप महत्वाची पोयम आहे. आता पुढची लाईन बघूया मुलांना, काय आहे, इफ यू थिंक यू विल लूज यू आर लॉस्ट. इफ यू थिंक यू विल लूज यू आर लॉस्ट, फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड. इथे हे सांगितलं आहे, इफ यू थिंक यू विल लूज. लूज म्हणजे काय, तुम्ही हरलेला आहात, तुमचा पराभव झालेला आहे. लूज म्हणजेच काय, तुमचा पराभव झालेला आहे, पराभव झालेला आहे. यू लॉस्ट म्हणजे तुम्ही संपलात, लॉस्ट म्हणजे संपलात किंवा सगळं तुम्ही हरलात. इथे हेच सांगितलेलं आहे, इफ यू थिंक यू विल लूज. जर तुम्ही म्हटलं की इफ यू थिंक म्हणजे जर तुम्ही असा विचार केला, यू विल लूज म्हणजे
तुमचा पराभव झालेला आहे. यू आर लॉस्ट. तर काय झालं, खरंच तुमचा पराभव झालेला आहे. जर तुम्ही डोक्यानं निगेटिव्ह विचार केला तर तुमच्यासोबत तसेच घडेल. कारण त्याच्यासाठी काय पाहिजे, आपली डिझायर पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. आता दुसऱ्या लाईन मध्ये बघा, फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड, म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड तर काय, आपण जगाच्या बाहेर पाहायला पाहिजे की काय चालू आहे, काय होतंय. बघूया पुढच्या लाईन मध्ये काय आहे. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड, म्हणजे आपल्याला आउट ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगाच्या बाहेर काय करायला पाहिजे, फाइंड म्हणजे आपल्याला शोधायला पाहिजे. काय शोधायला पाहिजे बघा, सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल, इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. बघा, सक्सेस बिगिन्स म्हणजे सक्सेसची जी सुरुवात असते, जर आपल्याला काय यश मिळवायचं असेल, सक्सेस म्हणजेच काय मुलांनो, सक्सेस म्हणजेच यश. जर तुम्हाला यश प्राप्ती करायची असेल, सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. जर तुम्हाला जिंकायचं असेल, सक्सेस बिगिन्स विथ द फेलोज विल, म्हणजे विल म्हणजे आपली इच्छा. सक्सेस बिगिन विथ अ फेलोज विल म्हणजे तुमच्यात तशी इच्छा पाहिजे की मी हे करू शकतो. तर काय होईल, तुमच्या इच्छेमुळे काय होईल, तुम्हाला यश प्राप्ती होईल. जर मी म्हणेल की नाही, मी याच्यात, जसं मला परीक्षा द्यायची आहे, म्हणजे कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे, त्याच्यासाठी मी प्रिपरेशनच नाही केलं आणि मी ठरवलं की ही परीक्षा मी पासच होऊ शकणार नाही, म्हणजे माझी इच्छाशक्तीच नसली, तर काय होईल, डेफिनेटली मी ते नापासच होणार आहे. पण मी ठरवलं की नाही, हे मला करायचंच आहे, मला सक्सेस म्हणजे मला यश प्राप्ती पाहिजे आणि मी तशी फेलोज विल आणि मी तशी इच्छा दाखवली, माझी तीव्र इच्छा दाखवली की नाही करायचंच आहे, तर काय होईल, ते ती गोष्ट सक्सेसफुल होईल. इट्स ऑल द स्टेट ऑफ माइंड म्हणजे मनाची शक्ती. स्टेट ऑफ माइंड म्हणजे जे आपल्या मनाची स्थिती. स्टेट ऑफ माइंड म्हणजे काय, मनाची स्थिती. स्टेट ऑफ माइंड मनस्थिती. स्टेट ऑफ माइंड म्हणजे मनस्थिती. इथे काय सांगितलेलं आहे, सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. सक्सेस कधी मिळतो, यश कधी मिळतो, आपल्याला जर आपल्या मनात तशी विल असेल, म्हणजे तशी इच्छा असेल, तर आपल्याला यश प्राप्ती होते. बट इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. हे काय आहे, इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड म्हणजे हे सगळे आपली मनस्थिती आहे. जर आपली मनस्थिती पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह विचार असेल, शिवाजी महाराजांसारखे छान विचार असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे छान विचार असतील, तर आपण काय करू शकतो, डेफिनेटली आपण त्या मार्गापर्यंत पोहोचू शकतो. आता बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं एक्झाम्पल बघूया. त्यांनी काय लिहिलं, आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. जेव्हा ते लहान होते तर त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं जात होतं. त्यांना म्हणजे त्यांना क्लासमध्ये बसता येत नव्हतं, पण त्यांची काय होती, विल होती, त्यांची डिझायर होती, त्यांची इच्छाशक्ती होती. तर त्यांनी काय वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा काय केलं, ते ज्ञान आत्मसात केलं आणि त्यांनी इतक्या साऱ्या डिग्र्या घेतल्या, ते त्यांच्या इच्छाशक्तीमुळे, ते त्यांच्या पॉझिटिव्हिटीमुळे. मग त्यांनी कायद्याचा अभ्यास केला, लॉ केलं, आपलं कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास म्हणजे कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, सगळ्या देशांचं कॉन्स्टिट्यूशन त्यांनी वाचून काढलं, त्याच्यातले योग्य मुद्दे निवडले. तर बघा, हे असंच असतं. जर त्यांच्या मनात इच्छा नसती, की त्यांना वाटलं असतं की अरे आम्ही म्हणजे आपण खालच्या जातीचे आहोत, तेव्हा जातपात हा विषय होता, म्हणजे असं वर्गीकरण होतं, तर त्यांच्या मनात इच्छा नसती तर ते आज म्हणजे एवढ्या पुढे गेलेच नसते. तर तेच कवीने सांगितलं आहे. काय सांगितलं आहे, सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. जर तुमच्या मनात तशी इच्छा असेल तर काय होईल, इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. हे सगळं आपल्या मनाची स्थिती असते. जर आपण पॉझिटिव्ह विचार करू तर आपल्यासोबत मुलांना पॉझिटिव्ह घडेल आणि जर आपण निगेटिव्ह विचार करू की नाही होणारच नाही, तर ते तसंच घडेल. पुढची लाईन बघूया आपण, काय दिलेलं आहे बघा. दिसतोय तुम्हाला मुलांनो, क्लास दिसतोय, तुमच्यासारखीच मुलं क्लासमध्ये बसलेली आहेत, त्यांचे टीचर आहेत, त्यांना पॉझिटिव्हिटी बद्दल किंवा ह्या छान पोएम बद्दल शिकवतात आणि मुलं किती लक्ष देऊन ऐकतात. बघा, इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड यू आर. जर तुम्ही समजलेला आहात की तुम्ही आउटक्लास्ड म्हणजे मागासलेले, आउटक्लास्ड म्हणजे मागासलेले किंवा मागे पडलेले, मागासलेले होईल. आउटक्लास म्हणजे बाहेर पडलेले. इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड यू आर. जर तुम्ही असा विचार केला की आम्ही इतरांपेक्षा आउटक्लास्ड आहोत, म्हणजे आम्ही बाहेर आहोत किंवा आम्ही मागासलेले आहोत, ते हुशार आहेत, आम्हाला तर हे जमणारच नाही किंवा आम्ही हे करू शकत नाही, म्हणजे तुम्ही जो गट आहे, म्हणजे जो क्लास आहे, जो एक गट आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही जर त्या क्लासपेक्षा तुम्ही स्वतःला बाहेर समजत असाल की नाही, आपण त्यांची बरोबरी करूच शकत नाही, आपण त्यांच्यासारखं करूच शकत नाही, म्हणजे तुम्ही स्वतःला असं वेगळं समजता, कमी लेखता,
आउट क्लास समजतात तर काय होईल, यू आर, तर काय खरंच तुम्ही तसं मग आहात. जर तुमची इच्छाच आहे की तुम्ही आउट क्लास आहात, तुम्ही क्लासच्या बाहेर आहात, म्हणजे तुम्ही बाहेर हे आहात, तर काय काय आहात, खरंच तुम्ही तसं आहात. बघा, यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. तर काय करायला पाहिजे, जर तुमच्या मनात असे विचार येत असतील की आपण आउट क्लास आहोत, म्हणजे आपण बाहेर पडलेला आहोत, तर काय होईल, नक्कीच काय होईल, तुम्ही त्या म्हणजे हुशार लोकांच्या गटात समजत नाही किंवा तुम्हाला वाटतं की हे लोक हा वर्ग करू शकतो, पण हे मला नाही जमणार, हे मी नाही करू शकत. तर तुम्ही खरंच आउट क्लास आहात, खरंच तुम्ही त्या क्लासमधून बाहेर पडलेला आहात. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, जर असं आपल्याला वाटतं की आपण आउट क्लास आहोत, आपण हे करू शकत नाही, म्हणजे त्यांच्यापेक्षा आपण काय आहोत, कमी आहोत, असं तुमच्या मनात जर इच्छा येत असेल तर काय करायला पाहिजे, यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. तर तुम्ही काय करायला पाहिजे, तुमची थिंकिंग आहे, म्हणजे तुमची विचारशक्ती आहे, हाय टू राईज. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज, म्हणजे तुमची विचारशक्ती आहे ती काय पाहिजे, थोडी उच्च दर्जाची पाहिजे. हाय टू राईज, तुमचे विचार काय पाहिजे, थोडेसे उच्च करा. उच्च करा म्हणजे पॉझिटिव्हली विचार करा, थोडस म्हणजे ब्रॉड माइंडेडनी विचार करा, चारही बाजूनी तुम्ही विचार करा, की म्हणजे तुमचं जे माइंड स्टेट आहे हाय टू राईज, म्हणजे तुमची विचारशक्ती जे म्हणजे आता तुम्ही कमी ह्याच्यात आहात, तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स कमी आहे, तुम्हाला वाटतंय की मी हे करू शकत नाही, तर तुम्ही काय करा, तुमची जे थिंकिंग आहे ते राईज करा, म्हणजे तुमची विचारशक्ती वाढवा, तुमचं आकलन वाढवा. ते कशाने होईल, तुमच्या अभ्यासाने वाढेल, चांगल्या संगतीने वाढेल, निरीक्षणाने वाढेल. तर काय करा, जर तुम्हाला असं वाटते आपण आउट क्लास आहोत, आपण यांच्या गटात बसत नाही, आपण बाहेर पडलेलो आहोत, तर यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज, म्हणजे तुम्ही तुमची विचारशक्ती वाढवा. बघूया आता पुढच्या लाईन मध्ये कवीनी काय सांगितलेली आहे. सुंदर अशी पोयम आहे. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज म्हणजे काय, तुमची विचारशक्ती वाढवा. बघा, यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर. काय सांगितलेले आहे, यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे बघूया. यू हॅव गॉट टू बी शुअर, यू हॅव गॉट टू बी शुअर. शुअर म्हणजे काय असणे, तुमचं विचार पक्का करा, तुम्ही स्वतःला असं पक्क करा. ऑफ युअर सेल्फ बिफोर म्हणजे तुम्हाला यू कॅन एव्हर विन प्राइज, म्हणजे तुम्हाला बघा एखाद्या स्पर्धेत प्राइज पाहिजे आहे. प्राइज म्हणजे काय, आपल्याला काय मेडल वगैरे पाहिजे आहे, आपल्याला मेडल पाहिजे आहे, तर काय करायला पाहिजे, तुम्हाला विन करायचं आहे, म्हणजे शर्यत जिंकायची आहे किंवा परीक्षेत तुम्हाला पास व्हायचं आहे. विन म्हणजे जिंकणे. जेव्हा आपण धावण्याच्या स्पर्धेत जिंकतो, कुठल्याही स्पर्धेत, तर आपल्याला प्राइज मिळते ना. प्राइज म्हणजेच काय मुलांना, बक्षीस. जर तुम्हाला जिंकायचं आहे, तुम्हाला बक्षीस म्हणजे प्राइज हवं आहे, तर काय करावं लागेल, यू हॅव गॉट टू शुअर ऑफ युअर सेल्फ, म्हणजे तुम्हाला स्वतःला तुमचं मन असं पक्का करावं लागेल. युअर सेल्फ, तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, स्वतःला विश्वास ठेवावा लागेल की नाही, मी ही स्पर्धा विन करू शकतो, मी जिंकू शकतो. आणि जर तुम्ही हे स्वतः ठरवलं तर तुम्हाला डेफिनेटली काय मिळेल, तुम्हाला प्राइज मिळेल, म्हणजे तुम्ही त्या स्टेज पर्यंत पोहोचाल. बघूया नंतरची लाईन काय आहे ती. लाईफ्स बॅटल्स डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑफ फास्टर मॅन. इथे काय म्हटलेलं आहे, लाईफ्स बॅटल्स डोंट ऑलवेज गो, म्हणजे लाईफ्स बॅटल्स म्हणजे काय, लढाई. बॅटल म्हणजे काय, लढाई. आता इथे लाईफ्स बॅटल, तर आपण आपल्या आयुष्यात लढाया नाही करत, जे आपल्यात जे वाईट प्रसंग येतात, आपल्यासोबत जेव्हा वाईट घडतं, म्हणजे आपल्या ज्या अप्स अँड डाऊन्स येतात आपल्या जीवनामध्ये, लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑफ फास्टर मॅन. म्हणजे इथे हे सांगितलेलं आहे, लाईफ्स म्हणजे आपल्या जीवनाची जी लढाई आहे किंवा ज्या शर्यती आहे, जेव्हा जे युद्ध आहे, तर डोंट ऑलवेज गो. डोंट ऑलवेज गो म्हणजे टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. तर नेहमी स्ट्रॉंगर किंवा फास्टरच लोक जिंकतात असं नाही. स्ट्रॉंगर म्हणजे काय, बलाढ्य, आणि फास्टर म्हणजे काय, वेगवान. फास्टर म्हणजे काय, वेगवान. इथे काय सांगितलेलं आहे, लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. म्हणजे इथे सांगितलंय की जी आपल्या जीवनाची लढाई आहे किंवा जे लढाया होतात, जे युद्ध असते, तर नेहमीच किंवा ज्या शर्यती असतात, ज्या रेसेस असतात, ते क्रिकेट रेस असू द्या, अभ्यासाचं असू द्या किंवा जे काही असू द्या, तर ते नेहमी म्हणजे फास्टर आणि स्ट्रॉंगरच मॅन जिंकतात असं नाही. म्हणजे जे बलाढ्य आहेत, जे स्ट्रॉंग आहेत आणि जे खूप वेगवान आहेत तेच जिंकतात असं नाही.
तर पुढे बघूया काय दिलेलं आहे. म्हणजे आपण नेहमी विचार करतो की तो स्ट्रॉंग आहे, फास्ट आहे, तो जिंकू शकतो, हे तर मी करू शकणारच नाही. तर असं नेहमी नसतं. काय असतं मग बघा, कवीने काय सुंदर ओळ दिलेली आहे. बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. पण असं बघा, नेहमीच स्ट्रॉंगर बलाढ्य लोक म्हणजे नेहमी हुशारच लोक जिंकतात असं नाही. तुम्हाला ती शर्यत पण माहित असेल मुलांनो, ससा आणि कासवाची. कासव हा काय असतो, स्लो असतो, हळूहळू चालतो. ससा फास्ट असतो. दोघांमध्ये काय होते की असं शर्यत लागते की त्या झाडापर्यंत, टेकडीच्या झाडापर्यंत कोण पोहोचेल. ऐकली आहे तुम्ही स्टोरी मुलांना? तर काय असतो की सशाला काय असतो, घमंड असतो की नाही नाही, हा आता काय कासव हळूहळू चालतो, हा पोहोचूच शकत नाही, पण आपण फास्ट आहोत, आपण जाऊ शकतो. पण काय होतं, टॉर्टाईज म्हणजे कासवामध्ये पॉझिटिव्हिटी होती. त्याने ती शर्यत ऍक्सेप्ट केली, कारण त्याच्या मनामध्ये ती विल होती, इच्छाशक्ती होती. तसं पटापट पटापट निघून गेला. त्याला गाजराचं शेत दिसलं, तिथे खाऊ पिऊ केलं त्यांनी आणि तिथे झोपून गेला. त्याला जाग पण आली नाही. पण हा जो कासव आहे हा स्टेप बाय स्टेप काय झाला, पुढे गेला आणि शेवटी तो त्या टेकडीच्या झाडापर्यंत पोहोचला. आणि मग जेव्हा पोहोचला, तेव्हा ससा जेव्हा झोपून उठला, अरे त्याला वाटलं आपण खूप लेट झालो. आणि मग तो जेव्हा जाऊन पाहतो त्या टेकडीच्या झाडावर, तो शर्यत कोणी जिंकलेली असते, कासवाने जिंकलेली असते. तर या ओळीमध्ये हेच सांगितलेलं आहे की जे नेहमी जे वेगवान लोक असतात तेच शर्यत जिंकतात असं नाही, त्यांनाच प्राइज असं मिळते नाही. जर आपण टॉर्टाईज सारखा कासवासारखं आपण जरी हळू जरी असलो, पण आपल्यात इच्छाशक्ती असली, आपल्यात धाडस असलं, धैर्य असलं, तर काय होते, आपण पण ती रेस जिंकू शकतो. इथे तेच सांगितले आहे. बट सून ऑर लेट द मॅन हू विन. बघा, पण जर आपण सून ऑर लेट, पण जो एखादा मनुष्य हळू जरी असला, त्याने हळूहळू जरी प्रयत्न केले असले, हळूहळू जसं परीक्षेत आपण अभ्यास करतो, आता एकदमच तुम्ही वेळेवर कराल तर तुम्ही ती परीक्षा पास होऊ शकणार नाही. म्हणजे कमी मार्क्स मिळतील, जेमतेम मिळतील. पण तुम्ही त्या परीक्षेची तयारी जर हळूहळू केली, सुरुवातीपासूनच केली, तर काय होईल, तुम्हाला फर्स्ट प्राइज मिळेल. म्हणजे तुम्ही त्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास व्हाल. तर तेच आहे इथे. बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स. म्हणजे तुम्ही हळूहळू जरी प्रयत्न केला आणि तुम्ही तेवढे फास्ट नसले किंवा तेवढे स्ट्रॉंगर जरी नसले, तरी काय करू शकता, तुम्ही ती रेस जिंकू शकता. इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. पण काय करावं लागेल, द इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. जर तसं तुम्हाला तसे विचार ठेवावे लागतील, तुम्हाला तसं पॉझिटिव्हिटी थिंक्स करावं लागेल, विचार करावा लागेल, तेव्हाच हे तुम्ही करू शकता. म्हणजे नेहमी असंच नाही बलाढ्य स्ट्रॉंगर माणूस जिंकतो. लेट का होईना, हळूहळू का होईना, तुम्ही शर्यत जिंकू शकता. पण केव्हा, जर तुम्ही ते पॉझिटिव्हली काय केलं, म्हणजे पॉझिटिव्हली ते अप्लाय केलं आणि हळूहळू केलं, तुमच्या डोक्यात पॉझिटिव्हिटी आली की हो, हे मी करू शकतो, आय कॅन डू इट, तरच तुम्ही ते करू शकता. पुढे बघूया मुलांनो. इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. म्हणजे तुम्ही करू शकता. तर बघा, याच्यात हेच सांगितलेलं आहे की पॉझिटिव्हिटी जर असली तर काय होईल, एंड होणार नाही. अशी सुंदर पोयम कोणी लिहिली होती, वॉल्टर डी वेंटल यांनी लिहिलेली होती. तर मुलांनो, ही खूप छान पोयम होती. याच्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह आणि काय मिळतो, पॉझिटिव्हिटी हा संदेश मिळतो की नेहमी तुम्ही पॉझिटिव्हिटी ठेवा आणि बिलीव्ह युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. बघा, याचे पोयमचे मिनिंग बघूया काय दिलेले आहेत. मिनिंग मध्ये बघूया शब्द कुठले आहेत. विल आहे, दुसरा आहे स्टेट ऑफ माइंड आहे. विल, स्टेट ऑफ माइंड, आउटक्लास्ड. बघूया याचे अर्थ. तर बघा इथे काय दिलेलं आहे, विलचं मिनिंग काय आहे. विल, हिअर इट मीन्स द पॉवर ऑफ पर्सन्स माइंड. विल म्हणजे आपली इच्छाशक्ती. विल म्हणजे काय मुलांनो, इच्छाशक्ती. त्याचा मिनिंग काय होतो, हिअर म्हणजे इथे पोएम मध्ये, इट मीन्स द पॉवर ऑफ पर्सन्स माइंड. म्हणजे इट मीन द पॉवर ऑफ पर्सन्स माइंड म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जे माइंडची जी शक्ती असते, म्हणजे पॉझिटिव्हिटी. जर तुम्ही ठरवलात की मी हे करू शकतो, तुमची इच्छाशक्ती जी असते त्याला काय म्हणू, विल म्हणू. बघा, स्टेट ऑफ माइंड म्हणजे मनाची स्थिती. द वे समवन थिंग्स फील्स ऍट दॅट टाइम. म्हणजे बघा, मनाची स्थिती म्हणजे काय, बघा आपल्यासोबत वाईट घडलेलं असेल तर तुमचं स्टेट ऑफ माइंड काय राहील, तुम्हाला काय राहील, दुःख होईल. म्हणजे तुम्ही त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये असेल. पण तुम्हाला जर बघा एखाद्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला आणि जर तुम्ही चांगलं अचीव्ह केलं, तर काय होईल, तुमचं स्टेट ऑफ माइंड काय असेल मुलांना, खूप हॅप्पी असेल. तर काय राहील, तुम्ही असं हॅप्पी फेसेस असतील. तर स्टेट ऑफ माइंड म्हणजे काय,
ज्या ज्या प्रसंगानुसार आपल्या मनाची स्थिती जशी असते त्याला आपण काय म्हणू, स्टेट ऑफ माइंड. स्टेट ऑफ माइंड म्हणजे मनस्थिती. Outclassed, a person is outclassed when others are better than him or better than or do better than him. इथे काय दिलेलं आहे, a person outclassed when others are better than him. Outclassed म्हणजे बाहेर पडलेला, मागासलेला. Outclassed म्हणजे बाहेर पडलेला, मागासलेला, म्हणजे कमी लेखणे स्वतःला. म्हणजे इथे म्हटलेलं आहे, a person is outclassed when others are better than him. जर आपल्याला असं वाटते की जसं मी एखाद्या क्लासमध्ये आहे किंवा तुम्ही एखाद्या क्लासमध्ये आहात, तर तुम्हाला वाटते की हा जो वर्ग आहे, हा जो क्लास आहे, काय आहे, हे आपल्यापेक्षा हुशार मुलं आहेत, हे आपल्यापेक्षा हुशार आहेत, हे आपल्यापेक्षा नेहमीच चांगलं करतात आणि आपण काहीच करू शकत नाही. तर त्याला काय, आपण स्वतःला काय असं कमी लेखतो, त्यांच्यापेक्षा मागे पडलेला असं आपण विचार करतो. आउट क्लास म्हणजे बाहेर पडलेला, मागासलेला, जे आपण स्वतःविषयी जो विचार करतो. डू बेटर दॅन हिम, आपल्याला असं वाटतं की ते आपल्यापेक्षा चांगलं करू शकतात, आपण ते करू शकत नाही, म्हणजे मागासलेला. आता पुढचा शब्द बघूया मुलांना काय आहे. तर आपण 3 हे शब्द काय याचे मीनिंग अर्थ पाहिलेला आहे. आता थिंक हाय, थिंकिंग ऑफ गोइंग अप, डुईंग बेटर. थिंक हाय म्हणजे तुमचे विचार कसा असायला पाहिजे, उच्च असायला पाहिजे. थिंक हाय म्हणजे काय, उच्च विचार. थिंक हाय म्हणजे उच्च विचार. थिंकिंग ऑफ गोइंग अप, डुईंग बेटर. थिंकिंग ऑफ गोइंग अप, गोइंग अप म्हणजे काय, तुम्ही थोडंसं ब्रॉड माइंडेडने उच्च विचार ठेवा, पॉझिटिव्हिटीने विचार करा. आणि डुईंग बेटर, आणि ते काय करा, उच्च विचार ठेवून काय, थिंक हाय ठेवून काय करा, तुम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करा. तर काय शिकलो मुलांना आपण बघा. विल म्हणजे हिअर इट मीन्स द पॉवर ऑफ पर्सन्स माइंड, म्हणजे मनातील इच्छा, डिझायर. स्टेट ऑफ माइंड म्हणजे द वे समवन थिंग्स फील ऍट दॅट टाइम, म्हणजे ज्या वेळेस आपण जे विचार करतो, बॅड किंवा गुड जेही असेल ते. स्टेट ऑफ माइंड त्याला म्हणू मनस्थिती. आउटक्लास म्हणजे आपल्याला असं वाटते की बाहेरचा एखाद्या जे ते चांगले करतात आपण करत नाही. अ पर्सन इट आउटक्लास वेन अदर्स आर बेटर दॅन हिम डू बेटर, म्हणजे आपल्यापेक्षा ते छान आहेत आणि आपल्यापेक्षा चांगले करतात आणि स्वतःला काय करतो आपण, मागासलेला समजतो. थिंक हाय म्हणजे थिंकिंग ऑफ गोइंग अप, डुईंग बेटर, म्हणजे काय, आपली जी इच्छा आहे ती काय, आपले विचार कसे असायला पाहिजे, उच्च विचार असायला पाहिजे. त्याच्यामुळे काय की आपण ते काम पण बेटर करू शकतो. बघूया मुलांना मग काय दिलेलं आहे त्याच्यानंतर. आता याची समरी अभ्यासूया. समरी म्हणजे ही जी पोयम आपण शिकलेला आहोत त्याचा काय बघूया आपण, सारांश बघूया. सारांश म्हणजे थोडक्यात त्या पोयमनी आपल्याला कुठला संदेश दिलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे पोयम मध्ये काय होतं, वॉल्टरनी म्हणजे त्या कवीने काय दिलेलं आहे की पॉझिटिव्हिटी अँड काय थिंक युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही चांगला विचार करा असं. बघा, हाऊ एव्हर इफ यू बिलीव्ह दॅट यू कॅन विन. बिलीव्ह म्हणजे काय, विश्वास करणे. हाऊ एव्हर इफ यू बिलीव्ह दॅट यू कॅन विन देन इट इज मोर लाईकली दॅट द रिझल्ट विल बी पॉझिटिव्ह. यांनी सांगितलंय की हाऊ एव्हर इफ यू बिलीव्ह दॅट यू कॅन विन. बिलीव्ह म्हणजे जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर काय करू शकता, तुम्ही जिंकू शकता. आयुष्याची स्पर्धा असो, शाळेची असो किंवा जगात कुठल्याही स्पर्धेत जर स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही ती स्पर्धा जिंकू शकता. देन इट इज मोर लाईकली दॅट द रिझल्ट विल बी पॉझिटिव्ह. तर काय होईल, देन इट इज मोर लाईकली, आणि ते काय असेल, इच्छा असेल तर ते अजून आवडीने ते काम कराल, दॅट इट रिझल्ट विल बी पॉझिटिव्ह. तर आपली इच्छाशक्ती चांगली असेल, आपण चांगले विचार केले, पॉझिटिव्ह रिझल्ट केले, तर आपले रिझल्ट पण काय येईल, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे सकारात्मक विचार करा आणि तुमच्या सोबत चांगल्याच गोष्टी नेहमी घडतील. तर कवीने काय केलेलं आहे, असा सुंदर मेसेज दिलेला आहे की थिंक पॉझिटिव्ह, बिलीव्ह युअर सेल्फ, म्हणजे पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश प्राप्ती करा. तर मुलांना अशी सुंदर कविता आपण अभ्यासलेली आहे. तुम्हाला ती कविता समजलीच असेल.